वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन मंदिरामध्ये 2 गटात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय। मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यावरून श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं परिसरामध्ये तणाव वाढलेला दिसतोय। हाणामारीमध्ये 2 गटांमधील काही जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळते। बातमी आपण पाहतोय वाशिममधून। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देव इंगोले आपल्या सोबत आहेत। देव, दृश्य आपण पाहतोय, नेमकं काय घडलंय, कशामुळे नेमकी हाणामारी झाली? श्रद्धा, दिगंबर आणि श्वेतांबर हे जैन धर्मीयांचे 2 पंथ आहेत आणि यांच्यामध्ये या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जे आहे या ठिकाणी जाण्यावरून सातत्याने वाद होत असतात। मागील 40 वर्षापासून हे जे मंदिर आहे हे बंद होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश दिला होता आणि दोन्ही पंथीयांनी तिथे आळीपाळीने पूजा करावी, दर्शन घ्यावं असं तिथे नियम घालून दिला होता। त्यानंतर मागच्या 4 महिन्यापूर्वी हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। आता राज्यभरातून इथे जे भाविक आहेत ते दर्शनासाठी येत असतात। दोन्ही पंथीयांसाठी ठराविक वेळ ही दर्शनाची आणि पूजेची ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे। मात्र काही वेळेस अनेकदा असं होतं की भाविक जास्त असल्यामुळे आधीचा जो पंथ आहे ज्यांचा वेळ संपल्यानंतर सुद्धा ते मंदिरात राहतात। अशाच कारणावरनं इथे वारंवार वाद होत आहेत। आज देखील असाच एक वाद झालेला आहे। त्या ठिकाणी दिगंबर आणि श्वेतांबर दोन्ही पंथीय जे होते मंदिरामध्ये होते आणि तिथे दर्शन घेण्याच्या रांगेवरून हा वाद झालेला आहे आणि त्याचं जे रूपांतर आहे ते हाणामारीत झालं। यामध्ये 2 जण हे जखमी झालेले आहेत। जखमींवर सध्या वाशिमच्या शासकीय रुग्णालयामध्ये इथे उपचार सुरू आहेत, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये। आणि आता सध्या पोलिसांनी या दोन्ही पंथीयांना तिथे समजून सांगितलेले, शांत केलेले। सध्या इथली परिस्थिती ही तणावपूर्ण शांततेची आहे। श्रद्धा, नक्कीच, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे आहे। धन्यवाद देव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतो वाशिममधून।